तर प्रेक्षकांनो, छोट्या वयाची मोठी स्वप्न या मालिकेत आपण आज बघतोय की विशाल, शुभंकर सगळे या शुभंकरांच्या घरी जमले. तर शुभंकर विशालला विचारतात, झाली आहे ना तुझी तयारी? तू प्रॉपर्टी डीलर म्हणून तूच सामोरं जा. विशाल म्हणतो, सर मला नाही जमणार हे, मी कधी गॅदरिंगमध्ये पण काम नाही केलं हो शाळेच्या. बयो म्हणते, सर न जमण्यासारखं काय येतात. आता शुभंकर पण त्याला समजवतात, अरे सोपं आहे, करून बघितलं की जमतं. पण या विशालची मात्र नानाच सुरू असते. मग सुमन मुद्दाम बयोचा विषय काढते आणि म्हणते, आमची बयो अहो ती शाळेत असल्यापासूनच खूप हुशार आहे, गावात तर तिने खूप छान छान ॲक्टिंग केलेली आहे, तुम्हाला जमल ना, तुम्ही आमच्या बयोचे हे असात ना. आता हे म्हणजे सगळेजण सुमनकडे बघायला लागतात. सुमन म्हणते, अहो फ्रेंड हो. बयो आता सुमनकडे रागाने बघत असते, पण सुमन म्हणते, अहो तुम्ही बयोसोबत इतके दिवस राहिलात, आता एवढं पण नाही जमणार का तुम्हाला. विशाल म्हणतो, अहो खरंच मला नाही जमणार हो. मग आता बयो म्हणते, जमेल तुम्हाला सर. शुभंकर म्हणतात, बयो आता तूच समजून सांग बरं विशालला. तेव्हा ही बयो म्हणते, सर कुठलीही गोष्ट पहिल्यांदा केली तर जमतच नसते, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे, आपण प्रयत्न तर करूयात ना, काय हरकत आहे करायला. मग आता सुमन लगेच बयोकडे बघतीये, म्हणजे बयोने सांगितलं लगेच विशालने ऐकलं. आता पुढे शुभंकर काही बोलणार, लगेच विशाल म्हणतो, ठीक आहे मी तयार आहे करायला. शुभंकर म्हणतात, अरे वा, माझं म्हणजे मी सांगत होतो तेव्हा नाही कळलं तुला. असो. सुमन म्हणते, अरे दादा आता कळलंय ना त्यांना, करतील ते सगळं व्यवस्थित, तुम्ही नका काळजी करू. बयो म्हणते, लवकर चला आता उशीर होतोय आपल्याला, मोकल काकूंचे मुलं कधीही येऊ शकतील. आता आरवला फॉर्मल ड्रेस घालण्यासाठी सांगण्यात येते आहे, कारण आरव हा विशालचा सेक्रेटरी म्हणून तिथे जाणार आहे. आता आरव म्हणतो, काय घालू मी फॉर्मल. मग विशाल म्हणतो, चल मी तुला सांगतो, तुझ्या रूममध्ये मला दाखव काही कपडे. आता हे दोघं जण रूममध्ये गेल्यावर बयो म्हणते, बाबा मी खोटं तर बोलत नाही आहे ना, म्हणजे चुकीचं करत नाही आहे ना. शुभम म्हणतात, नाही ग बाळा, तुला माहिती आहे चांगल्या गोष्टीसाठी तू हे सगळं करतेस, त्यामुळे तू नको एवढा विचार करू, रवळनाथ आहे आपल्या पाठीशी. बयो त्यांना नमस्कार करते. तेव्हा शुभंकर म्हणतात, माझे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहेत. बयो म्हणते, बाबा फक्त सगळं नीट होऊ देत. शुभंकर म्हणतात, तिला सगळं नीटच होणार आहे. आता बयो गेली आहे घरी तिच्या, कारण मोकल काकूंची मुलं येणार आहेत. आज त्यांनी बराच मोठा एपिसोड दाखवला आहे. आता अंकिता आरवचा फोटो बघून त्यालाच इमॅजिन करत असते आणि विचार करत असते, कसला क्यूट आहे यार हा. पण हे काय, दुसऱ्या क्षणी तिच्यासमोर आरव उभा आहे, तिने दरवाजा उघडलाय, दरवाजा वाजत असतो, तर आता तिला आरव दिसलाय. त्यामुळे तिला असं वाटतं हे स्वप्न आहे की सत्य. आधी तर ती बराच वेळ आरवकडे बघत असते आणि मग आरवला चिमटा काढते, म्हणजे हे स्वप्न आहे का सत्य हे जाणून घ्यायला. आरव म्हणतो, अगं मला का चिमटा काढतेस. मग तुझं तू काढ ना, स्वप्न आहे की सत्य जाणून घ्यायला. अंकिता म्हणते, अरे मला विश्वासच बसत नाही आहेस तू इथे. तेवढ्यात विशाल आणि बयो दोघंही वर आले आहेत. आता ही अंकिता सारखी आपल्या आरवकडे बघत असते. बयोला आणि या विशालला कळे ना नेमका काय प्रकार आहे. बयो नुसती अंकिताकडे बघतीये. आता ही थोड्या वेळाने म्हणते, हाय डॉक्टर विशाल, तुम्ही इथे. आता बयो म्हणते, अगं अंकिता हो, ते जरा काम आहे, आम्ही तुला सांगितलं असतं पण आता वेळ नाही आहे, तुला जरा बाहेर जावं लागेल. अंकिता म्हणते, ए बयो माझ्यावर दमदाटी नाही आहे करायची, माझं पण घर आहे, मी नाही जाणार इथून कुठून बाहेर. पण आता विशाल म्हणतो, हे बघ अंकिता, थोडं जावं लागेल तुला बाहेर. शेवटी आरव तिला समजवतो, अंकिता प्लीज ऐक ना, अगं ती तुला दमदाटी नाही करत आहे, पण खरंच अगं वेळ नाही आहे आता आमच्याकडे, महत्त्वाचं काम आहे, प्लीज माझ्यासाठी जरा वेळ बाहेर जाशील का तू. आधी तर अंकिता म्हणत असते, मला पण तुमच्यात जॉईन करा ना, पण आता खूप वेळ समजून सांगितल्यानंतर एकदाची ऐकते, आरवने सांगितलंय म्हणून. असो, अंकिता गेली आता बाहेर. मग आता बयो दरवाजा लावते आणि मग सांगत असते विशालला आणि आरवला की आता सगळं आपण नीट करू, व्यवस्थित प्रॉपर करू, टेन्शन नका घेऊ. पण तरी विशालला भीती वाटत असते. तो म्हणत असतो, मला ना जरा टेन्शन आले, काही गडबड झाली माझ्याकडनं तर. बयो म्हणते, सर आम्ही तरी कुठे ॲक्टिंग करतो का पिक्चरमध्ये काम करतो, आम्ही पण करतोच आहे ना, जमेल तुम्हाला सगळं, इतकं टेन्शन नका घेऊ तुम्ही, सगळं व्यवस्थित होईल. तेवढ्यात दरवाजा वाजतोय आणि अचानक मोकल काकूंची मुलं वेळेच्या आधीच आली आहे असं काहीतरी दिसतंय. पण आता बयो जरा घाबरते, तरीसुद्धा बयो त्यांचं वेलकम करते आणि त्यांना पाणी वगैरे आदरातिथ्य त्यांचा करते. पण आता मध्येच त्यांनी वेगळा सीन दाखवला आहे. आता ही गौतमी आलेली असते हॉस्पिटलमध्ये आणि दुष्यंत तिला बघतो आणि तिचा हात ओढून एका कोपऱ्यात तिला घेऊन जातो आणि तिला म्हणतो, काय चाललंय तुझं गौतमी हे. आता गौतमी म्हणते, तुझं काय चाललंय, मला कशाला इथे असं ओढून आणलंस तू, मी तुला काल सांगितलं होतं ना की तुझी आणि माझी शेवटची भेट आहे ही, आता मला भेटू नकोस, त्यामुळे तू मला भेटायचा प्रयत्न करू नकोस दुष्यंत. आणि तसंही तुझं ताटाखालचं मांजर झालंय, बायको आली आहे ना तुझी आता. आता दुष्यंत म्हणतात, ए गौतमी उगाच जास्ती बोलू नकोस, तुला पण माहिती आहे की मी काय चीज आहे ते. आणि हे बघ
ताटाखालचं मांजर माझं नाही तुझं झालंय, त्या सौदामिनीच्या नादाला जास्ती लागू नकोस, नाही तर तुझा बिझनेस आणि सगळं काही ती एका क्षणात नाहीसं करून टाकेल. आणि तुलाही माहिती आहे मी तुझ्यासाठी काय काय केलं आहे, अगदी तुझ्या नवऱ्याचा अपहरण करण्यापासून ते जीव घेण्यापर्यंत. गौतमी म्हणते पण आता माझ्याकडनं तुझी काय अपेक्षा आहे. दुष्यंत म्हणतो हे बघ गौतमी, मला एनी कॉस्ट फक्त आणि फक्त तू हवी आहेस, बाकी मला कशाशी देणं घेणं नाही आहे. गौतमी म्हणते मग मी काय करावं अशी तुझी अपेक्षा आहे दुष्यंत म्हणतात की तू फक्त त्या सौदामिनीच्या नादी लागू नकोस, मी सगळं काही व्यवस्थित करेल. ती बाई खूप भयंकर आहे गौतमी, मला फक्त आणि फक्त तुझ्याशी लग्न करायचं आहे, कारण मला तू आवडतेस. पण आता तेवढ्यात तिथून काहीतरी एक्साइटमेंट दाखवायची म्हणून दाखवली आहे. सौदामिनी क्रॉस होत असते आणि तिला दुष्यंतचा आवाज येतो त्या कोपऱ्यावर. पोटे सर म्हणतात मॅडम काही नाही आहे तिथे, अडगळीच्या खोलीत काय करतील दुष्यंत सर. पण दुष्यंतची मात्र चांगलीच घाबरगुंडी उडालेली असते, कारण सौदामिनीने त्याला बघितलं की काय असं त्याला संशय येतो. असो, पण आता ते दोघंजणं बाहेर आले सौदामिनी आणि पोटे गेल्यानंतर. दुष्यंत गौतमीला म्हणतात हे बघ ही बाई आहे ना, हिची घारीची नजर आहे, त्यामुळे तुला आता वाचायला हवं हिच्यापासून. थोडे दिवस तुझा बिझनेस आणि हे सगळं बंद कर, मी सांगतो ते ऐक गौतमी. आता गौतमी दुष्यंतचं ऐकायला तयार झाली आहे. वयोने मोकल काकूंच्या मुलांचं आदरातिथ्य केलं आहे आणि स्वतःचं नाव म्हणजे ओळख करून दिली आहे स्वतःची. आता ते पाणी प्यायचं की नाही हा विचार करत असतात. विशाल म्हणतो प्या प्या, थंडगार आहे पाणी, काही म्हणजे चांगलंच आहे पाणी, वाईट नाही, कारण हे दोघंजणं अमेरिका रिटर्न आहेत ना, NRI आहेत, त्यामुळे त्यांना भारताच्या वस्तू जरा अनहायजेनिक वाटत आहेत बहुतेक. मग आता अमित विषय काढतो की आम्हाला कोणी कॉल केला होता. मग विशाल म्हणतो मीच तुम्हाला कॉल केला होता ॲक्च्युली. मग आता हा माझा सेक्रेटरी आहे, आरव नाव आहे याचं, मी विशाल पाटील. मग आता हे विचारतात की तुम्ही आम्हाला कॉल केला होता का, पण ही प्रॉपर्टी वगैरे याची किंमत किती आहे साधारण. वयो विचार करते, आईची विचारपूस न करता डायरेक्ट फक्त प्रॉपर्टीचीच विचारपूस करताय, अशी कशी पोर आहे. आता विशाल सांगतो 1.25 करोड असेल ह्या घराची किंमत. अमित म्हणतो बापरे एवढी. आता लगेच वयो म्हणते हे मोकल काकूंचं घर आहे. त्यावरती हा प्रभास म्हणतो राईट, पण आई कुठे आहे, आम्हाला असं वाटलं की ती आम्हाला वेलकम करायला येईल, आम्हाला दिसतच नाही आहे ती. आता हा अमित आवाज देतो आई अगं कुठे आहेस तू. मग आता वयोने त्यांच्यावर बॉम्बच टाकला आहे, पण असं दिसतंय प्रेक्षकांनो की त्यांना विशेष काही फरक नाही पडला या गोष्टीमुळे. वयो सांगते की मोकल काकू या जगात नाही आहे. आता त्यांची काही सेकंदापुरती दुःखी रिॲक्शन होती, पण लगेच ते बॅक टू नॉर्मल आले आहेत. वयो असं बोलते की त्या आज सकाळीच म्हणजे देवाज्ञा त्यांना झाली आहे आणि त्यांनी त्यांची बॉडी डोनेट केली आहे. तुम्ही जर लवकर आला असता तर तुमची आणि त्यांची भेट झाली असती कदाचित. आता अमित म्हणतो आम्ही म्हणजे बॉडीला बघू शकतो का. वयो म्हणते मोकल काकू. तेव्हा हा म्हणतो हो म्हणजे आईला आम्ही बघू शकतो का हॉस्पिटलमध्ये. आता वयो म्हणते हो काही फॉर्मॅलिटीज आहेत त्यांच्या डोनेशनच्या म्हणजे बॉडी डोनेशनच्या, त्या सगळ्या झाल्या की मग तुम्ही त्यांना बघू शकता. त्यांचे अंत्यविधी उद्या होईल, तोपर्यंत तुम्हाला इथेच थांबावं लागेल. पण त्यांची अशी इच्छा होती की तुम्ही त्यांचा अंत्यविधी करू नये. आता लगेच हे दोघं एकमेकांना म्हणतात बघ दादा तुला म्हटलं होतं ना मी, अरे आपण आईचं एवढं सगळं केलं, आईला पैसे पुरवले, तरी पण आई आपल्याबद्दल असं कसं काय विचार करू शकते. मग वयो म्हणते पैसे पुरवणं म्हणजेच कर्तव्य केलं असं नसतं, पैसे म्हणजे सगळंच नाही आहे. वयोच्या अशा उत्तरावरती लगेच तो प्रभात म्हणतो की तुम्ही पेइंग गेस्ट आहात ना या घरच्या, मग आम्हाला जास्ती शिकवायला जाऊ नका. मग विशाल म्हणतो हे बघा त्यांच्यामुळेच तुम्हाला ही प्रॉपर्टी मिळते आहे, त्यांनी एफर्ट्स घेतले म्हणूनच, नाही तर तुम्हाला एक छदाम पण मिळाला नसता. आरव म्हणतो तुमच्या आई तुमची खूप आठवण काढत होत्या. विशाल म्हणतो हो मोकल काकू खूप रडत होत्या तुमच्या आठवणीमध्ये. आता असं म्हटल्यानंतर लगेच ते विशाल आणि प्रभात म्हणतात तुम्हाला कसं काय माहिती हे सगळं. मग आता आरव आणि विशाल जरा घाबरतात आणि मग विशाल म्हणतो की आम्हाला सरस्वती मॅडमने सांगितले हे सगळं. वयो म्हणते या तुम्हाला तुमची खोली दाखवते, म्हणजे तुमच्या आईची खोली दाखवते. खरं तर AC वगैरे नाही आहे तिथे, पण नक्कीच आईच्या मायेची ऊब तुम्हाला तिथे मिळेल. 5 स्टार हॉटेलसारखी पॉश नाही आहे ती खोली, पण नक्कीच टापटीप नक्की आहे, तुम्हाला तिथे राहायला आवडेलच. आता वयोने बरेच काही त्यांना असे इमोशनल दाखले दिलेत, पण त्यांचा या सगळ्या गोष्टींवर परिणाम होतोय त्यांच्यावर असं काही दिसलं नाही आहे प्रेक्षकांनो. जो तो आजकाल फक्त प्रॅक्टिकल आयुष्य जगण्यात मग्न आहे, कोणाला कोणाशी काही देणं घेणं नाही आहे. खरं सांगू प्रेक्षकांनो कधी कधी असं वाटतं ना, जे मोकल काकूंसारख्या लोकांची अवस्था बघितली ना तर असं वाटतं देव काय यांना एवढं आयुष्य घालत असेल. नाही हे सगळे भोगायसाठी का. कठीण आहे,
खूप अवघड आहे. खरं तर बयोच्या निमित्ताने ही एक जिवंत समस्या त्यांनी मांडली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. आता अमित आणि प्रभात दोघंजणं ते फोटो बघत असतात, पण बयो तिथेच उभी आहे. हे बघून ते म्हणतात, तू इथे का उभी आहेस अजून? झालं ना तुझं काम? इथे 5 स्टार हॉटेल कुठे आहे? मग विशाल सांगतो आणि बयो पण सांगते त्यांना, जवळच 5 स्टार हॉटेल आहे आणि आपल्याला थोडं 2 दिवस थांबावं लागेल. मोकल काकूंचे अंत्यविधी झाले की आपण प्रॉपर्टीचं डील व्यवस्थित करूया असं विशाल त्यांना म्हणतो. खरं तर बयोला या दोघांचा खूप राग येतो आहे, पण तरीसुद्धा तिने खूप संयम ठेवला आहे स्वतःवर की आई गेली आहे हे सांगूनसुद्धा फक्त प्रॉपर्टीमध्ये या मुलांना इंटरेस्ट आहे. बाकी आईची तब्येत कशी होती, काय होती, ही एका चकार शब्दाने या पोरांनी विचारपूस केलेली नाही आहे. आता बयो झालेली सगळी गोष्ट शुभमकरांना सांगते आणि ते कसे प्रॉपर्टीबद्दल विचारत होते हे देखील सांगते. शुभमकर म्हणतात, अवघड आहे, काय कठीण आहे नाही आजकालची पोरं. असो, आता ही गौतमी, काही गरज होती का या गौतमीला सौदामिनीकडे जायची? ती तिथे जाऊन बसते. आता सौदामिनी म्हणते, मी सरस्वतीला किती त्रास दिला आहे, काय नाही ते विचारायला आले असेल तर तिथून चाल्या पावली निघून जा. गौतमी म्हणते, नाही हो, माझ्याकडे एक सॉलिड न्यूज आहे. अहो, ती सरस्वती आणि डॉक्टर विशाल दोघं मिळून काहीतरी प्लॅन करतायत, त्या मोकल काकूबद्दल आहे. आता सौदामिनी म्हणते, मला कुठल्याही पेशंटच्या पर्सनल आयुष्याबद्दल काहीही इंटरेस्ट नाही आहे. पण ही म्हणते, अहो डॉक्टर विशालबद्दल आहे ना, विशाल पण इन्व्हॉल्व झाला आहे, काहीतरी गौडबंगाल सुरू आहे त्यांचं, तुम्ही सांगत असाल तर चौकशी करते. मग सौदामिनी म्हणते, ठीक आहे, कर मग चौकशी, आता निघ. गौतमी म्हणते, काय? सौदामिनी म्हणते, झालं ना तुझं काम, आता निघायचं, कशाला इथे बसलीस तू? खरपूस अपमान केला आहे गौतमीचा सौदामिनीने असं म्हणायला हरकत नाही आहे. आता ही गौतमी म्हणते, माझं बिल पेंडिंग आहे तुमच्याकडे. सौदामिनी म्हणते, ठीक आहे, मी चेक करेल सगळं आणि महिनाभरानंतर कळवू तुम्हाला. गौतमी म्हणते, इतक्या दिवसाने का? माझं ऑलरेडी खूप दिवसापासून बिल पेंडिंग आहे, मला वेळच्या वेळी पैसा लागतो. सौदामिनी म्हणते, हो का, तुला पैसा लागतो? अगं त्या डॉक्टर नवऱ्याला सोडलंस ना, त्याच्याकडून घसघशीत रक्कम वसूल केलीच असशील तू. या सौदामीला हिशोब शिकवायचा नाही, मला सगळा हिशोब करता येतो व्याजासकट. तुला निघ म्हणलं ना की निघायचं. जेव्हा तुझे बिल येतील तेव्हा तुला कळवण्यात येईल. गौतमी आता गपचूप तिथून निघून गेली आहे, कारण तिचा चांगलाच अपमान झाला आहे हे तिच्या लक्षात आलं आहे. पण आता विशाल आणि बयो तिथे बाहेर आले तर हॉस्पिटलमध्ये कुठल्या तरी पेशंटला जबरदस्ती डिस्चार्ज देण्यात येतोय. सरिता मावशी सांगते की दुष्यंत सरांनी सांगितलं आहे डिस्चार्ज द्यायसाठी. विशाल म्हणत असतो, पण ते किडनीचे पेशंट आहेत, त्यांना अजून बरं वाटतच नाही आहे. आता इथे ना प्रेक्षकांनो दुष्यंत आणि विशालमध्ये जरा वाद दाखवला आहे. विशाल नेहमीप्रमाणे त्याचे एथिक्सला धरून बोलतोय की तुम्ही असं करू शकत नाही, पेशंट आपली जबाबदारी आहे, तुम्ही त्यांना असं कसं डिस्चार्ज देत आहे. पण दुष्यंतचं म्हणणं असं, तू मध्ये मध्ये करू नकोस, तुझ्यासारखे 56 डॉक्टर आम्हाला मिळतील. आता पोटे पण म्हणत असतो की विशाल तू कशाला रे मध्ये मध्ये करतोस. पण गौतमी हे सगळं भांडण आणि वाद ऐकते आणि तिथेच कोपऱ्यात उभी राहून या सगळ्याचा आनंद लुटते, म्हणजे काय काय भांडणं चालले आहेत ते बघत असते. आता सौदामिनी पण बाहेर येते आणि सौदामिनीला प्रचंड राग येतो, कारण दुष्यंत विशालचा अपमानावर अपमान करत असतो, तो वाटेल ते बोलत असतो विशालला. इथेच त्यांनी रिव्ह्यू पूर्ण केला आहे. आता ही सौदामिनी सगळ्यांसमोर कबूल करते की दुष्यंत माझा मुलगा आहे तो विशाल, त्याला तू असं बोलायचं नाही. त्यामुळे दुष्यंतच्या पायाखालची जमीन सरकली असं म्हणायला हरकत नाही आहे. विशाल चिडतोय आणि हॉस्पिटल सोडून जायचा निर्णय घेतोय, पण बयो त्याला रोखते, शपथ दिली आहे तुम्ही मला असं म्हणून. अरे बापरे प्रेक्षकांनो, केवढा मोठा रिव्ह्यू असतो. प्लीज एखादा लाईक करायला विसरू नका आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा. आता बघूया मोकल काकूची मुले काय करतायत ते. धन्यवाद.